नमस्कार. महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पाहू शकता महत्त्वाची अशी अपडेट पावसाच्या दृष्टीने पुढचे जे 3 दिवस आहेत 4, 5 आणि 6 जुलै हे तिन्ही दिवशी महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुख्यतः मुंबईसह कोकण किनारपट्टीमध्ये अतिशय मुसळधार अतिवृष्टी असा पाऊस जो आहे आत्ता सध्या चालू आहे त्यापेक्षा जास्त पाऊस हा होण्याची शक्यता आहे. सध्याचे प्रिस्क्रिप्शन मॅप हे सध्या त्या दृष्टीने अंदाज देत आहेत दाखवत आहेत ECMWमध्ये सुद्धा. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 8 तारखेपासून जवळजवळ 7 तारखेलाच थोडासा पाऊस संध्याकाळी कमी होईल आणि 8 तारखेपासून पाऊस उघडायला सुरुवात होईल. खूप कमी पाऊस जो आहे 8 तारखेपासून असेल म्हणजे हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल. तर या संदर्भातच आजच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊयात कशा पद्धतीने सध्याची स्थिती आहे आणि तो जो ट्रप आहे कमी दाबाचा पट्टा हा कशा पद्धतीने पुढे सरकतोय आणि त्याच्यानंतरनं पुढची दिशा जी आहे कशी असेल. तर सध्या तुमच्यासमोर जो सॅटेलाईट मॅप दिसतोय आजचा लाईव्ह पाहिला तर पाहू शकता यामध्ये संपूर्ण भारतभर तुम्हाला पावसाचे ढग जे आहे मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. महाराष्ट्र पूर्णपणे जो आहे सर्वदूर पाऊस जो आहे मोठा पाऊस आता पाहायला मिळतोय मान्सूनचा. तर यावेळेला पाहू शकता हा जो ट्रप आहे या भागामध्ये सध्या स्थित आहे आणि हा थोडासा वरच्या भागामध्ये 4, 5 आणि 6ला या भागामध्ये असेल. या भागामध्ये गुजरातमध्ये सुद्धा भागनगर आहे भावनगर जामनगर या भागामध्ये सुद्धा आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याचबरोबर हा जो पट्टा आहे कमी दाबाचा पट्टा आपण म्हटलं ट्रप हा वरच्या भागामध्ये इकडे सरकणार आहे. त्याच्यामुळे पाहू शकता 7 तारखेपासून पाऊस हा कमी होईल. 7 तारखेला असेल पाऊस आत्ता जशी स्थिती आहे तसा असेल. मात्र सगळ्यात महत्त्वाचे दिवस जे असणार आहेत 5 आणि 6 जुलै खूपच मोठ्या प्रमाणावर अतिशय मुसळधार असा पाऊस जो आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे जळगावपासून पुढे इंदोर मध्य प्रदेशकडे सरकेल. त्यामुळे पाऊस जो आहे महाराष्ट्रामध्ये कमी व्हायला सुरुवात होईल. हलका पाऊस हा पाहायला मिळेल. तर उद्याचा मॅप आपण पाहूयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 3 तासाचं 3 आवरली म्हणजे 3 तासाचं प्रिस्क्रिप्शन असतं. यामध्ये पाहू शकता सकाळी 8 ते 11चा हा प्रिस्क्रिप्शन मॅप आहे. त्याच्यानंतर 11 ते 2चा वेगळा आणि संध्याकाळी 2 ते 5 आणि 5 ते 8चा वेगळा आहे. तर यामध्ये आपण आता सध्या पाहतोय जवळजवळ 200 ते 300 mm प्रत्येक दिवशी असा 5 आणि 6 तारखेला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यासुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचे दिवस जे आहेत मुंबईच्या दृष्टीने 5 आणि 6 जुलै हा खूपच महत्त्वाचे असणार आहेत. अतिशय मुसळधार पाऊस हा पाहायला मिळेल. पाहू शकता डाग गडद रंगामध्ये आपण पाहतो यामध्ये या भागामध्ये पाऊस पाहू शकता कशा पद्धतीचा आहे. त्याचबरोबर हे सुद्धा गडद रंग पाहायला मिळत आहेत अहमदनगर छत्रपती संभाजीनगरच्या वरच्या भागामध्ये थोडं. त्याच्यानंतरनं इकडे नंदुरबार आहे. त्याच्यानंतरनं इकडे पाहू शकता मालेगाव नाशिक सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुठे आहे तर नाशिकचा भाग आहे. त्याच्यानंतरनं इकडे कल्याण डोंबिवली मुंबई सगळा भाग जो आहे हा पाऊस आत्ता संध्याकाळी म्हणजे 4 तारखेच्या संध्याकाळी जोर जो आहे वाढायला सुरुवात होईल. इकडे पाहू शकता विदर्भामध्ये सुद्धा पाऊस जो आहे या भागामध्ये सुद्धा नांदेडच्या वरच्या भागामध्ये हा पाहायला मिळतोय. ही 5 तारखेचा सकाळचा 11 वाजताचा आपला हा मॅप आहे. 8 ते 11चं प्रिस्क्रिप्शन जे आहे अशा पद्धतीचं आहे. दोन्ही दिवसामध्ये अतिशय मुसळधार असा पाऊस पाहायला मिळेल. 4 तारखेला थोडा जोर वाढेल 5 तारखेला अजून असेल 6 तारखेला सगळ्यात जास्त दिसतोय. पाहू शकता कशा पद्धतीने ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हा जो कमी दाबाचा पट्टा अशा पद्धतीने स्थित होतोय. अर्थात आता सध्याचा हा अंदाज आहे यामध्ये पुढे कमी जास्त बदल होऊ शकतात. मात्र सध्याच्या अंदाजानुसार हा जो पट्टा आहे संपूर्ण पट्टा जो ट्रप आहे मुंबई शहरावर स्थित पाहायला मिळतोय. त्या कारणामुळे खूपच जोरदार असा पाऊस जो आहे मुंबई शहरामध्ये त्याचबरोबर कोकण किनारपट्टी पुणे अहमदनगर हा जो सगळा भाग आहे या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. 6 तारखेचं हा प्रिस्क्रिप्शन मॅप आहे संध्याकाळपर्यंतचा. त्यामुळे 5 आणि 6 हे अतिशय महत्त्वाचे असे दिवस असणार आहेत मुंबईच्या दृष्टीने. त्याच्यानंतर हा ट्रप जो आहे इकडे सरकेल पुढच्या 6 तारखेच्या नंतर पाहू शकता आपण ही जी मॅप पाहिला तर हा 8 तारखेचा आहे ECMWचा अंदाज आहे. तर पाहू शकता संपूर्णपणे कमी होतोय पाऊस पाहायला मिळत नाहीये. हलका अतिशय हलका पाऊस पाहायला मिळतोय. काही भागामध्ये पुन्हा एकदा ऊन पडायला सुरुवात होईल अशी स्थिती ही पाहायला मिळते. मुंबईसह हा सगळा भाग जो आहे
त्याच वेळेला हा जो कमी दाबाचा पट्टा इकडून पाहू शकता, इकडे त्याची दिशा जो ट्रॅक आहे इकडे गेलेला आहे ट्रफ, त्यामुळे तो मध्य प्रदेश म्हणजे हा जो मालेगाव, नाशिक आहे, जळगाव, त्याच्यानंतर बुरहानपूर आहे, या भागामधून तो मध्य प्रदेश, छिंदवाडा आहे, वारूड या भागाकडे सरकलेला आहे, इंदूर आहे, पाहू शकता. तर हा अशा पद्धतीने पुढे सरकत जातोय. या कारणामुळे पाठीमागच्या भागामध्ये 8 तारखेपासून पाऊस जो आहे कमी व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर पुढे पुन्हा पाऊस जो आहे कधीपर्यंत वाढू शकतो यासुद्धा महत्त्वाच्या अपडेट आपण देणार आहोत. मात्र सध्याच्या सगळ्यात महत्त्वाचे अपडेट 5 आणि 6 जुलै हे खूपच महत्त्वाचे दिवस असणार आहेत पावसाच्या दृष्टीने. त्याच्यानंतर पाऊस हा कमी होणार आहे. कशा पद्धतीची स्थिती बनते, या ट्रॅकमध्ये किती बदल होतोय, कशा पद्धतीने ट्रफ जो आहे पुढे जातोय, या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.